नमस्कार, मी नम्रता वागळे. आपण पाहताय पुढारी न्यूज. वेळ आहे चर्चेचा धुरळा उडवण्याची. जातनिहाय जनगणना हा सध्या राजकारणातला कळीचा मुद्दा झालाय. बिहार सरकारने याबाबत पाऊल उचललं आणि सगळीकडे या मागणीने जोर धरला. महाराष्ट्रही त्याला अपवाद नाहीये. मात्र यामध्ये आता संघाच्या भूमिकेने सगळ्यांच्या भुवया उंचावलेल्या आहेत. काही दिवसांपूर्वी रेशीमबागेत झालेल्या बौद्धिकात संघानं जातनिहाय जनगणनेची गरज नाही, त्याचा काही फायदा नाही असं म्हणत आपला विरोध जणू काही दर्शवलेला होता. आज मात्र संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील अंबेकर यांनी एक पत्रक काढत जातीय जनगणनेला विरोध नसल्याचं स्पष्ट केलंय. त्यामुळे असं काय घडलं की संघाला आपल्या भूमिकेवरती स्पष्टीकरण द्यावं लागलं. दुसरीकडे संघ विचारसरणीचा पक्ष हा भाजप म्हणजे अर्थात भाजप हा देशात आणि राज्यामध्ये सत्तेत आहे. त्यांची भूमिका सुद्धा काहीशी संभ्रमात टाकणारी आहे. कारण जातनिहाय जनगणनेला विरोध नाही हे सांगताना हे कधीतरी ते सांगतात, मात्र ते कधी होणार याबाबत योग्य वेळेत विचार करायला सुद्धा भाग पाडतात. दुसरीकडे मोदींचं वक्तव्य त्याच्या पुढचा संभ्रम उपस्थित करतंय. संघाच्या भूमिकेचा विचार करायचा झाला तर बिहारच्या मागच्या निवडणुकीमध्ये संघाने आरक्षणाला विरोध केला होता आणि त्याचा फटका भाजपला मोठा बसला आणि नंतर संघाला भूमिका बदलावी लागती. अजूनही बऱ्याच वेळेला संघाकडून आरक्षणाला समर्थन असल्याचं वारंवार सांगावं लागतं. आता सुद्धा असंच काही घडतंय का? जातनिहाय जनगणनेबाबत संघ आत्ताच काय एवढा दक्ष झालाय? हाच आहे आपला आजचा चर्चेचा विषय. आणि याच संदर्भात चर्चेसाठी आपल्यासोबत आहेत काँग्रेसचे प्रवक्ते डॉक्टर राजू वाघमारे, भाजपचे प्रवक्ते गणेश हाके आहेत आणि पुढारी न्यूजचे वरिष्ठ कार्यकारी संपादक तुळशीदास भोईटे सर आहेत आपल्यासोबत. चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विदर्भ प्रांत सहसंघचालक श्रीधर घाटगे यांनी जातनिहाय जनगणनेबाबत नेमकं 2 दिवसांपूर्वी काय वक्तव्य केलं होतं ते आपण बघूया. इसका उपयोग क्या है? ये उपयोग यदि बताते हैं कि जनगणना ये जातिगत जनगणना करने का ये वही लाभ है, ये लाभ बताकर यदि करते यदि उसमें से कोई लाभ है तो करना चाहिए. हमें तो उसमें कोई लाभ नहीं दिखता, हमें उसमें हानि दिखती है. क्योंकि ये ऐसा करेंगे तो भाव एक समाज में ऐसा भाव होगा कि ये लोग ज्यादा है, हम लोग कम है इस प्रकार, और उसमें फिर से वो भावना आ सकती है जैसे पुराने काल में आई और जो हम भुगत रहे इतने वर्षों से. तो विषमता का जो मूल है उस मूल को बढ़ावा देना ये कोई ठीक नहीं. उसका लाभ बताए ना, जो करने वाले जो बोलते हैं कि होनी चाहिए तो लाभ बताए उसका क्या लाभ है. तर जातीनिहाय जनगणनेमुळे विषमता वाढू शकते, याचा फायदा काय आहे तो सांगा, अशी काहीशी भूमिका 2 दिवसापूर्वी संघातर्फे मांडण्यात आलेली होती. त्याच्या पुढे जाऊन छत्तीसगडच्या प्रचारादरम्यान जातनिहाय जनगणनेबाबत अमित शहा काय म्हणाले होते आणि 3 राज्यातल्या विजयानंतर पंतप्रधान मोदींनी जातनिहाय जनगणनेबद्दल नेमकं काय म्हटलेलं आहे आपण ते सुद्धा ऐकूया. देखिए, ऐसा है कि इस मुद्दे पर हम राष्ट्रीय राजनीतिक दल है, वोटों की राजनीति नहीं करते हैं. सभी से चर्चा कर जो उचित निर्णय होगा वो जरूर हम करेंगे और बताएंगे, परंतु इसके आधार पर चुनाव की नैया पार लगाना ठीक नहीं. और भारतीय जनता पार्टी ने कभी इसका विरोध नहीं किया है, परंतु बहुत सोच समझकर निर्णय करना पड़ता है. उचित समय पर हम बताएंगे. और जब मैं इन 4 जातियों की बात करता हूं, हमारी नारी शक्ति, हमारी युवा शक्ति, हमारे किसान और हमारे गरीब परिवार, इन 4 जातियों को सशक्त करने से ही देश सशक्त होने वाला है. आणि आपण आपल्या चर्चेकडे वळणार आहोत. सुरुवातीला मी गणेश हाके यांच्याकडे जाईन. गणेश हाकेजी, भाजपची भूमिका जातनिहाय जनगणनेबाबत कायम संभ्रमात टाकत आलेली आहे. एकीकडे तुम्ही म्हणता आमचा विरोध नाहीये, दुसरीकडे म्हणता योग्य वेळ आली की करू. ही योग्य वेळ आहे कधी? दुसरीकडे भाजप विचारसरणीचा ओरिजिन जिथे आहे तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला 2 दिवसात भूमिका बदलावी लागते. नेमकं ठरलंय काय भाजपचं जातनिहाय जनगणनेबद्दल? नाही, बघा, आपण प्रत्येक आमच्या म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अधिकाऱ्याचा म्हणजे त्यांनी जे काही प्रदर्शित केलेल्या मतांचा आपण केलेला काही काढलेला अर्थ, अमित शहा साहेबांनी स्पष्टपणे ती भूमिका मांडली त्याच्या संदर्भातलं, आणि माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी ज्या पद्धतीचं जे वक्तव्य केलेलं आहे त्याचं कुठेतरी आपण काय करतायत, आपण म्हणजे ते एकत्रित करून कुठेतरी भारतीय जनता पार्टीची भूमिका जनगणनेच्या विरोधात आहे
असं काहीतरी मांडण्याचा आपण प्रयत्न करतायत. आम्ही विरोधात दुर्दैवाने म्हणत तुम्हाला नाही म्हणून म्हटलं- आम्ही विरोधात म्हणत नाही, नाही आम्ही ऐकून म्हणतोय घ्या. संभ्रम आहे. नेमकी काय भूमिका आहे तुम्ही सांगा. संभ्रम आमच्यामध्ये अजिबात नाहीये. अमित शहा साहेबांनी जी भूमिका स्पष्ट केली की होय, या संदर्भामध्ये सगळ्यांशी चर्चा करून आपण त्याबद्दलचा निर्णय आपण घेऊ अशाच पद्धतीची. पण आम्हाला जातगणनेला आमचा विरोध आहे. आम्हाला जातगणनेला आम्ही करणार नाही अशा पद्धतीचं माननीय पंतप्रधानांनी असेल किंवा अमित शहा साहेबांनी असेल असं कुठेही व्यक्त केलेलं नाही. आणि आज तुम्ही संघाच्या ज्या वक्तव्याबद्दल तुम्ही म्हणजे उल्लेख करता आहात, पण का म्हणजे जे आज नवीन ज्या आपले प्रचार प्रमुख आहेत आमचे माननीय सुनीलजी आंबेकर, राष्ट्रीय शिवसंघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख आहेत, त्यांची भूमिका त्यांनी आपल्या एका निवेदनाद्वारे स्पष्ट केलेली आहे. आणि त्याच्यामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे की जाती गणनेचा उपयोग समाजाच्या सर्वांगीण उत्थानासाठी व्हावा असं संघाचं मत आहे. आणि हे करत असताना सर्वच पक्षांनी हे म्हणजे सुनिश्चित करण्याची गरज आहे की कोणत्याही कारणामुळे सामाजिक समरसता अथवा एकात्मता खंडित होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. आता असं आहे की म्हणजे आणि त्यांनी हेही सांगितले त्यांनी की अनेक राज्यांमध्ये अशा स्वरूपाच्या समाजाच्या आर्थिक, शैक्षणिक, सामाजिक मागासलेपणाच्यासाठी विविध योजना केल्या जातात आणि सरकार करतं. ह्या योजना करणं हे त्यात गैर काहीच नाही आहे. हे त्याचं त्यांनी सांगितलं की अशा पद्धतीचा हे करत असताना हे सामाजिक समरसता आणि अखंडता, एकात्मता ह्या गोष्टीचा कुठल्याही राजकीय पक्षाने त्याच्यात ती काळजी घेतली पाहिजे असं संघाचं मत आहे. आपल्या देशाची म्हणजे एकात्मता आणि समरसता ही बिघडवून आपल्याला म्हणजे कुठल्याही बाबतीत चालणार नाही. कारण देश ज्या म्हणजे स्वास्थ्यासाठी, सामाजिक स्वास्थ्य असेल किंवा समाजाची म्हणजे गणेश आकेजी, तुम्ही आता तुमचेच वाक्य मी सांगते की तुम्ही जे वाक्य वापरलं की समाजाच्या उत्थानासाठी व्हावा, विषमता पसरवण्यासाठी होऊ नये, जे संघाने पत्रक काढलंय त्यामध्ये जातनिहाय जनगणनेबाबत संघाच्या पत्रकामध्ये असा उल्लेख आहे, बरोबर. 2 दिवसापूर्वीचा जो इंटरव्ह्यू आहे त्यामधलं अगदी क्लिअर वाक्य आहे की जो चीज विषमता ला सकती, विषमता का मूल है उसे क्यों लाना है. वाक्य शब्द तेच आहेत, फक्त त्याच्यातला नॅरेटिव्ह पूर्णपणे बदलतो. मुद्दा असा आहे की 2 दिवसानंतर ही भूमिका का बदलली जाते. ही भूमिका बदल आहे का हा मुळामध्ये. नॅरेटिव्ह बदललं म्हणजे नेमकं काय, या सगळ्याचा अर्थ काय काढायचा. मला तर खरं तर राजू वाघमारे यांच्याकडे जायचं होतं, काही तांत्रिक अडचणीमुळे त्यांचा आवाज पोहोचत नाही आपल्यापर्यंत असं कळलंय मला. डॉक्टर साहेब, माझा आवाज पोहोचत असेल तर या सगळ्याकडे कसं पाहताय तुम्ही. नॅरेटिव्ह अजिबात बदललेला नाहीये. गणेश आकेजी, मी येते पुन्हा आपल्याकडे, मी पुन्हा येते आपल्याकडे, मी पूर्ण वेळ देईन मी आपल्याला. राजू वाघमारेंपर्यंत आपला आवाज नाही पोहोचत आहे, मी भोईटे सरांकडे जाईन. भोईटे सर, या सगळ्याचा अर्थ काय लावायचा. म्हणजे बदलणाऱ्या भूमिका, संभ्रमात टाकणाऱ्या भूमिका, कुठलं राजकारण शिजतंय. राजकारण स्पष्ट आहे की अगदी 5 राज्यांपैकी 3 राज्यांमध्ये भाजपनं विजय मिळवलाय. त्यापैकी 2 राज्य तर त्यांनी काँग्रेसकडून खेचून घेतली आहेत. तरी सुद्धा एक लक्षात घेतलं पाहिजे आपण की भाजपच्या 2014 आणि 2019च्या सुद्धा लोकसभेच्या जागांचा जर अभ्यास केला, त्यापैकी बहुसंख्य जागा या उत्तर भारतातल्या, त्यातही गायपट्टा म्हणून ज्याला ओळखलं जातं त्या पट्ट्यातल्या. आणि तोच पट्टा आहे नम्रता, जिथं जातनिहाय किंवा एक जातींचं राजकारण खूपच जोमात चालतं. तिकडे उत्तर प्रदेश, बिहार या 2 राज्यांमध्ये तर जे प्रादेशिक पक्ष म्हणून वावरतात ते राष्ट्रीय जनता दल असेल किंवा समाजवादी पार्टी असेल, हे दोन्ही पक्षही किंवा इतर एनडीए सोबत असलेले किंवा युपीए सोबत असलेले पक्ष, म्हणजे आता ते इंडिया आघाडी सोबत असलेले पक्ष, छोटे पक्ष सुद्धा वेगवेगळ्या जाती समूहांचं किंवा जातींचंच रिप्रेझेंटेशन करतात हे दिसून येतं. त्यामुळे स्वाभाविकच भाजपला 2024च्या अटीतटीच्या लढाईला सामोरं जाताना अगदी मी म्हटलं तसं की विधानसभा म्हणजे 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकींचा विचार केला तर तसं सकारात्मक वातावरण आहे. पण तरीही इंडिया आघाडीचा मुकाबला करताना कोणतंही आव्हान समोर राहू नये याची काळजी भाजप घेताना दिसते. विरोधकांच्या भात्यातलं सर्वात मोठं आयुध काय होतं आता, तर भाजप हा छोट्या जातींकडे, इतर मागास जातींकडे आपुलकीनं पाहत नाही, त्यांची मतं घेतो. मात्र त्यांच्या उत्थानासाठी जेव्हा मी प्रयत्न करतो, त्यांच्या समाजातली किती हिस्सेदारी आहे, लोकसंख्येत किती हिस्सेदारी आहे, तेवढं त्यांना विकासात वाटा मिळायला पाहिजे असं सांगण्याचा प्रयत्न करतो. तेव्हा भाजप मात्र जातनिहाय जनगणना होऊ देत नाही आणि ते हाणून पाडतो असा एक प्रचार या पक्षांच्या वतीनं केला जाताना दिसतो. तोच बोथट करण्याचा प्रयत्न भाजप करताना दिसतंय. संघाची ही बदललेली भूमिका त्यातूनच असावी.
बर, डॉक्टर राजू वाघमारे आहेत आपल्यासोबत. डॉक्टर राजू वाघमारे, तुम्ही या सगळ्या बदलत्या भूमिकांकडे कसं बघताय? काँग्रेसच्या दृष्टीने ह्या सगळ्याचा अर्थ काय लावला जातोय? नम्रता, एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की आरक्षणालाच भाजप आणि जनसंघाचा विरोध राहिलेला आहे. त्याच्यामुळे भाजपची कधीच इच्छा नसते आणि RSS आणि किंवा जनसंघाची त्यावेळी पण इच्छा नव्हती की कधी या भारतामध्ये आरक्षण दिलं पाहिजे म्हणून. आता यांची भूमिका बघा, यांचं राजकारण जे आहे ते धर्मावर आधारित आहे. जाती ज्या आहेत त्या धर्मातून तयार झालेल्या जाती आहेत. प्रत्येक धर्माच्या वेगवेगळ्या जाती आहेत. आता जातनिहाय जनगणनेचा ज्यावेळी आम्ही आग्रह केला, त्याचा अर्थ असा की तुम्ही सोशल आणि इकॉनॉमिक या दोन्ही गोष्टींनी जर तुम्हाला बघायचं झालं तर या वेगवेगळ्या जाती किती प्रमाणात या देशामध्ये आहेत, त्यांची लोकसंख्या किती आहे आणि त्या लोकसंख्येच्या हिशोबाने आपल्याला त्यांना इतर गोष्टींची सोयी सवलत जी आहे ती द्यावी लागेल. जर एखाद्याची जातीचं प्रमाण लोकसंख्या जास्त असेल तर त्याला त्या प्रमाणात द्यावं लागेल. हे साधं गणित आहे. बरं, जाती या भारतातून नष्ट झाल्यात का? तर झालेल्या नाहीत. याच्या पुढे होतील, कधी होतील माहित नाही. त्याच्यामुळे तुम्ही असं म्हणणं की जातनिहाय जनगणना केली म्हणजे विषमता होते, हा पोरकटपणाचा प्रश्न जो RSSच्या कोणीतरी मगाशी सांगितला, हा पोरकटपणा आहे. कारण विषमता होण्याचा प्रश्नच नाही. जाती ऑलरेडी या देशामध्ये याच्या पूर्वीपासून आहेत आणि याच्या पुढे राहणार आहेत. प्रश्न असा आहे की त्या जातीच्या प्रतिनिधित्वाला तुम्ही त्या प्रमाणात न्याय देऊ शकणार आहात की नाही, आणि त्याच्यासाठी जातनिहाय जनगणना आवश्यक आहे. आता भाजपचं हे जुनं धोरण राहिलेलं आहे की कोणत्याही महत्वाच्या प्रश्नाबद्दल संभ्रम तयार करायचे, कोणत्याही महत्वाच्या प्रश्नाबद्दल 4 जणांनी 4 वेगवेगळी उत्तरं द्यायची, म्हणजे यांची भूमिका स्पष्ट होत नाही. कारण यांच्यामध्ये 56 इंचाची छाती नाही आहे. यांची छाती जी आहे ती 6 इंचाची पण नाही आहे. कारण 56 इंचाची छाती असती तर यांनी त्या प्रमाणामध्ये ठोस भूमिका घेतली असती की हो आम्हाला पाहिजे. आता याच्यापूर्वी सगळं राजकारण धर्मावर आणि जातीवर आधारित करायचं, आणि आता वेळ आली की पंतप्रधान म्हणतात की 4 जाती आहेत. मग 4 जाती ह्याच्या अगोदर नव्हत्या का? मग ज्यावेळी हिंदू धर्माचं राजकारण करायचं, मुस्लिमांना वेगळं करायचं, दलितांच्या विरोधात वेगळी भूमिका घ्यायची, ओबीसींच्या विरोधात वेगळी भूमिका घ्यायची, जाटांच्या विरोधात वेगळी भूमिका घ्यायची, मग त्यावेळी तुम्हाला या 4 जाती दिसत नव्हत्या का? ज्यावेळी किसान, ज्यावेळी शेतकरी एवढे 3 ह्याच्या विरोधात रस्त्यावर बसलेले, महिलांची जात दिसत नाही का? ज्यावेळी महिलांवर बलात्कार होतात, हाथरस सारख्या ठिकाणी महिलेला जाळलं जातं, त्यावेळी यांची जात कुठे गेली? त्याच्यामुळे सोयीस्कर राजकारण करायचं. म्हणजे थोडक्यात डॉक्टर राजू वाघमारे, तुम्ही असं म्हणताय की जातनिहाय जनगणनेला विरोध करायचा नाही, मात्र सोयीने त्याला बगल देत बसायचं आणि त्याचं राजकारण करायचं, ही भाजपची नीती असं म्हणताय तुम्ही. ठीक आहे, गणेश हाकेंकडे जाऊया. गणेश हाकेजी, मगाशी जसं मी सांगितलं, थेट 2 वाक्य होती की जो विषमता का मूल है उसे क्यों लाना है, आणि दुसरीकडे आजचं जे पत्रक निघालेलं आहे की ठीक आहे आता जनगणना करायची तर करा, पण ठीक आहे केली पाहिजे, ठीक आहे आमचा त्याला विरोध नाहीये, पण विषमतेसाठी त्याचा वापर नाही झाला पाहिजे. वरकरणी दिसताना हे 2 गोष्टी कदाचित एकच वाटू शकतील, पण त्याच्यामध्ये कंप्लीट भूमिकेचा शिफ्ट आहे हे मला वाटतं भाषेचा अभ्यास असलेला सगळेच सांगू शकतील. भाजपने असं काही सांगितलंय का संघाला की याबाबत थोडीशी सटल भूमिका घ्या, कारण आरक्षणाच्या वेळेला फटका बसलेला बघितला होता? अशी कुठलीही भूमिका, संघाची भूमिका सुरुवातीपासून तीच आहे, आजही तीच आहे. आपण जाणीवपूर्वक ही लोक भारतीय जनता पार्टी आणि संघ जाती गणनेला विरोध करतो अशा पद्धतीची हे खोटा प्रचार करण्याचं काम हे जातीवादी लोक करतात. कारण ह्यांचं संपूर्ण राजकारण जातीमध्ये वाटलं गेलेलं आहे. तुम्ही बघा ना, काँग्रेसनं आतापर्यंत ज्या पद्धतीचं मुस्लिमांचं लांगूल चालन केलं, मुस्लिमांचं तर प्रगती केली, विकास तर झाला नाही मुसलमानांचा. आजही मुसलमानांची अत्यंत वाईट अवस्था जर समाजातली कुठे असेल तर या मुस्लिम समाजाची, दलित समाजाची परिस्थिती तीच आहे. पण यांना फक्त अशा पद्धतीच्या जातीमध्ये समाज विभागून त्याची एक वोट बँक आपल्याकडे बोलवण्याचा ह्यांचा सातत्याने प्रयत्न आहे. जे जे पक्ष या आमच्या भारतीय जनता पार्टीवरती अशा पद्धतीचे आरोप करते ते सगळे जे प्रादेशिक पक्ष आहेत समजा ते सगळे जातीयवादी पक्ष आहेत आणि ते जातीच्या जातनिहाय जनगणनेमुळे समाज विभागेल असं वाटतंय भाजपला?
गणेश नाही, दोन गोष्टी सांगतो. नाही बघा, मी समाज विभागला मी तेच म्हणत, या समाजाची जी काही सामाजिक समरसता आहे ती टिकली पाहिजे आणि त्याच्याही पेक्षा एकात्मता जी आपली आहे, आपली भारताची एकात्मता आहे ती अधिक महत्वाची आहे. आणि माझं म्हणणं की संघ असं कधीच म्हणत नाही की तुम्ही जात गणना करू नका, पण हे करत असताना हे या गोष्टीला कुठेही तडा जाऊ नये याची काळजी राजकीय पक्षांनी घेतली पाहिजे. ही संघाची भूमिका आहे. आणि मला असं वाटतं यात कोणालाही गैर वाटण्याचं काहीच कारण नाही, कारण तुम्हाला या जातगणनेचा उपयोग जर विषमतेसाठी करत असेल, एकात्मता तोडून फोडून काढण्यासाठी करायचं असेल तर ते मला वाटतं देशाच्या दृष्टिकोनातून आणि इव्हन समाजाच्या दृष्टिकोनातून सुद्धा ते घातक आहे. आणि ते मला असं वाटतं या गोष्टीचा विचार मला सांगतो की आणि शब्दांचे अर्थ काढून सुरुवातीपासून गोम करणं हे जे आहे ना हे यांनी सोडलं पाहिजे. आता ठीक आहे, डॉक्टर राजू वाघमारेंना काही मुद्दा मांडायचा. गणेश हाकेजी, तुमचा मुद्दा लक्षात आला. पक्षाची सुद्धा भूमिका स्पष्ट आहे. बरं, डॉक्टर राजू वाघमारे ते तुमच्यावर विरोधक समाजात फूट पडण्याचा आरोप करतायत, तुम्ही त्यांच्यावर करताय. सगळ्यात नम्रताजी एक गोष्ट लक्षात घ्या, उलटा चोर कोतवाल को डाटे. अहो, जे राजकारण ज्यांनी धर्मावर आधारित केलेलं आहे, ज्यांचा केंद्रबिंदू हा धर्मावर आधारित आहे, अशा लोकांनी दुसऱ्या लोकांना बाकीच्यांना सांगायचं की तुम्ही जातीचं राजकारण करता, म्हणजे हे तर हसण्यासारखी गोष्ट झाली. ज्यांचं राजकारण धर्मावर आधारित आहे. आता दुसरा मुद्दा घ्या, यांचा विरोध. गणेश हाकेजी, राजू वाघमारेंना मुद्दा पूर्ण करू दे, मी तुमच्याकडे येते. राजू वाघमारे, मुद्दा पूर्ण करा. एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे नम्रताजी, आता यांनी जो शब्द वापरला त्या शब्दासाठी हा सगळा प्रकार चालू आहे. तो शब्द आहे समरसता. समरसता हा शब्द गणेश हाकेंनी वापरला, हा भाजपला वापरण्याचा शब्द आहे खास. समरसतेचा अर्थ काय? घटनेमध्ये सांगितलंय समानता, समरसता नव्हे. यांना काय करायचं आहे की हिंदू धर्म जो आहे, मग सगळ्या जाती ज्या आहेत त्या समरसतेने एक झाल्या पाहिजेत. त्या सगळेच हिंदू आहेत, पण मग सगळेच हिंदू त्या जातीतल्या लोकांना तसे वागवतात का? तर वागवत नाही. वागवतात का? ब्राह्मण दलितांना ब्राह्मणांसारखं वागवतात का? तर वागवत नाही. ब्राह्मण ओबीसींना त्यांच्यासारखं वागवतात का? वागवत नाही. आताचं महाराष्ट्राचं राजकारण घ्या ना, कुणबी आणि मराठा एकमेकाला त्याप्रमाणे वागवतात का? तर वागवत नाही. त्याच्यामुळे हा जो प्रकार आहे हा या देशामध्ये आता राहिलेला आहे, याच्या पुढे राहील. आमची तर इच्छा आहे संपलं पाहिजे, पण ते जोपर्यंत आहे तोपर्यंत त्या लोकांना तुम्हाला फ्रीडम आणि त्या लोकांचा फायदा, त्यांच्या समाजाची, त्यांच्या जातीची प्रगती ही तुम्ही कशी करू शकता? की जर त्या जातीमध्ये 10 लोक आहेत आणि तुम्ही त्यांना सगळ्या सवलती देतायत, बाकीच्या गोष्टी देतायत 100 लोकांच्या, तर तुम्ही 90 लोकांच्या सवलती एक्स्ट्रा देताय. मग त्याच्यासाठी तुम्हाला जातीय जनगणना पाहिजे ना, की बाबा 10 लोक आहेत तर त्यांना एवढ्या सवलती देऊया, 100 जातीत आहेत त्यांना तेवढ्या सवलती देऊया. याच्यात विषमता कुठून आली? उलट याच्यामध्ये समानता येते, समरसता येत नाही, समानता येते. कारण समरसता कधी करूच शकत नाही जर जाती शिल्लक आहेत तर. त्याच्यामुळे हे जे भाजपवाले आहेत ना, यांच्यात गट्स नाहीत. हे बोलू शकत नाहीत की आम्हाला जातीय जनगणना पाहिजे, यांची बोलायची धमक नाही. हे वेगवेगळ्या गोष्टी बोलणार, इकडे तिकडे पळापळ करणार आणि लोकांना संभ्रमात ठेवणार, हा यांचा पेशा आहे. आणि बरं, दुसरी गोष्ट नम्रताजी, की RSS आणि भाजप हे वेगळे आहेत असं नेहमी सांगतात. सरसंघचालक म्हणतात भाजपशी आमचा संबंध नाही, आमची संघटना वेगळी आहे. मग RSS जे बोलतं त्याच्यासाठी RSSच्या प्रतिनिधीला आणा. मग भाजपनी सांगावं की संघ आणि आम्ही एक आहोत, ते पण सांगत नाहीत. तेव्हा सांगतात सांस्कृतिक आहे, नंतर राजकीय याच्यावर RSS टिप्पणी करतं. ठीक आहे, मुद्दा लक्षात. आपण गणेश हाकेंना विचारूया. गणेश हाकेंना. गणेश हाकेजी, काय म्हणाले याबद्दल? आणि तुम्हाला काही मुद्दाही मांडायचा होता, फक्त थोडक्यात, आपली वेळ संपत आली आहे. नाही, कसं आहे की 2 गोष्टी आहे. यांना या देशामध्ये सामाजिक समरसता येऊच द्यायची नाहीये. आणि संघ किंवा भारतीय जनता पार्टीचं हे उद्दिष्ट आहे, हे लक्ष्य आहे की या देशामध्ये एकात्मता आणि समरसता हे आपलं आणणं हे उद्दिष्ट आहे.
आणि यांना ती येऊ द्यायची नाही, कारण मत जाती जातीमध्ये समाज विभागायचा आहे आणि त्याच्या मताच्या वोट बँकेसाठी अशा वेगवेगळ्या जाती यांना ठेवायच्या आहेत आणि त्याच्यासाठी ऐकून घ्या वाघमारेजी तुम्ही जे म्हणाला वाघमारेजी त्यांना मुद्दा मांडू दे, वाघमारेजी त्यांना मुद्दा मांडू दे, वाघमारेजी तुम्ही म्हणाला कधीतरी तुम्ही 100-200 वर्षापूर्वीची सामाजिक स्थिती त्याचं आज विवेचन तुम्ही आज करू नका. आज कोण कुणाला कशा पद्धतीने वागवतं, आज पुरुषांना ब्राह्मण अशा पद्धतीने वागवतात, त्या दलितांना तशा पद्धतीची वागणूक समाजामध्ये दिली जाते का? आणि माझं म्हणणं की अशा पद्धतीचं चुकीचं आज तुम्ही वागणारे बोलू नये आणि चुकीच्या पद्धतीचं वाद घालत राहिलं तर आपल्याला राजकीय गोष्टींची भाषांतर करताच येणार नाहीत. मी अगदी शेवटची कॉमेंट घ्यायला भोईटे सरांकडे जाते. भोईटे सर, आपण पत्रकार आहोत, आपल्याला ह्या दोन्ही राजकीय गटांकडे आपल्याला बर्ड्स आय व्ह्यू ने ड्रोन वरनं बघितलं पाहिजे. एक असं दिसतंय की एक बाजू आहे भाजप आहे ते धर्माभोवती राजकारण करते, हिंदुत्व हे त्यांच्या राजकारणाचा एक मोठा कॅनव्हास आहे. दुसरीकडे विरोधक आहेत ते आता हिंदुत्वाची स्पेस आता भाजपकडे गेले म्हटल्यानंतर ते वेगळी स्पेस सोडतायत, म्हटल्यानंतर ते आता जातींची स्पेस शोधतायत का? म्हणजे हिंदुत्व भाजपचा जो कॅनव्हास आहे त्या कॅनव्हासमध्ये टेअर कसा शोधता येईल, त्याच्यामध्ये फोडा आणि राज्य करा हे राजकारण कसं करता येईल असा शोध सुरू आहे यामधनं असं वाटतं भोईटे सर? काही तांत्रिक अडचणींमुळे आपला आवाज भोईटे सरांपर्यंत पोहोचत नाहीये. राजू वाघमारेजी, तुम्ही आता काही मुद्दा मांडत होतात, गणेश हाके जे बोलत होते त्याबद्दल. की भाजपने स्पष्ट बोलावं ना, जातीय जनगणना पाहिजे की नको, येस किंवा नो. 10 गोष्टी कशाला सांगताय आणि 10 जाती कशाला तयार? आता पंतप्रधानांना 4 जाती दिसतात, याच्यापूर्वी त्या जाती अस्तित्वात नव्हत्या का भारतात 2014 पासून? त्यावेळी तुमचं राजकारण कशावर, धर्मावर आधारित राजकारण तुम्ही करताय. तुम्ही आज छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक या जातीयतेमुळे महाराष्ट्रात यांनी केला नाही. आता हे काय सांगणार आहेत की आम्ही विषमता तयार करतोय? अहो, विषमताचं मूळ जे आहे ती जातीयता आहे, पण मग आता त्या मुळाला तसंच ठेवून कमीत कमी त्यांचा फायदा तर करून त्यांची प्रगती झाली तर त्यांच्यामधून जात निघून जाईल. आता बघा, उपराष्ट्रपती त्यांची मिमिक्री केल्या केल्या जागे झाले की आम्ही या जाट समाजाच्या आहोत आणि जाट महापंचायत बोलवत आहेत. म्हणजे यांना गरज असते तेव्हा जातीला पुढे करायचं आणि गरज नसते तेव्हा किसान, महिला, विद्यार्थी या आमच्या जाती आहेत बोलायचं. हे दुटप्पी धोरण आता बंद करा. ठीक आहे. बरं भोईटे सर, माझा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत? कबूल करायला शिका की तुम्हाला काय. भोईटे सर, प्रश्न मगाशी असा होता की जर ड्रोनच्या नजरेतनं बघितलं तर असं दिसतं एकीकडे धर्माचं राजकारण आहे, एकीकडे जातीचं राजकारण आहे. एकमेकांचं जे कॅनव्हास आहे त्याच्यामध्ये फूट पडण्याचा प्रयत्न होतोय का? हा असा राजकीय अर्थ काढायचा का याचा? नाही, कमंडल विरुद्ध मंडलचं राजकारण काय तसं नवं नाहीये. मात्र आताच्या परिस्थितीत गणेश हाके असतील भाजपचे किंवा काँग्रेसचे डॉक्टर राजू वाघमारे, त्यांची राजकीय मजबुरी थोडस आपण आकड्यांमध्ये समजून घेतली पाहिजे. काँग्रेसचं राजकारण जेव्हा काँग्रेस आताच्या भाजपासारखी एकतर्फी सत्तेत असायची, स्वबळावर सत्तेत असायची, बहुसंख्य राज्यांमध्ये सत्तेत असायची, तेव्हा आधार काय होता? दलित आणि ओबीसी ज्या जातींच्या नावानं राजकारण चालायचं मुख्यत्वे. त्याचबरोबर आताच्या भाजपाचं लक्षात घेतलं तर 2014 लोकसभेला भाजपला जी मतं मिळाली आणि 2019ला भाजपला जी मतं मिळाली त्यातल्या एकूण मतांमध्ये ओबीसी म्हणजे इतर मागासवर्गीय आणि दलित या 2 जाती ज्या अनुसूचित जाती या 2 वर्गांची मतं ही 10% वाढलेली दिसलेली आहेत. त्यामुळे स्वाभाविकच 2024 कडे जाताना या अटीतटीच्या लढाईला सामोरं जाताना भाजपला ती वाढलेली 10% मतं आणखी कशी वाढवता येतील यावर विचार करणं भाग आहे. आता काय घडतंय की राम मंदिर 22 जानेवारीला त्याचं प्रतिष्ठापन आहे, एक राममय वातावरण भाजप नक्कीच करणार. त्या कमंडल राजकारणाला शह कसा द्यायचा त्यांनी मंडलचं आणलेलं आहे. एक यातला मुख्य मुद्दा काय आहे की जातनिहाय जनगणनेला मगासपासून तुम्ही यांना जो प्रश्न विचारताय की आता भूमिका का बदलली, भूमिका बदलली नसती तर उत्तरेतील राज्यांमध्ये जिथं ओबीसी राजकारण, जिथं दलित राजकारण खूप जोरात चालतं तिथं भाजपला एका मोठ्या वर्गाच्या विरोधाला तोंड द्यावं लागलं असतं. ते भाजपला
कदाचित हानिकारक ठरलं असतं. स्वाभाविकच त्यामुळे मातृसंस्था असणाऱ्या संघानं आपली वैचारिक भूमिका स्पष्ट करणं या प्रश्नावरील हेच यामागचं धोरण दिसतंय. नम्रता, नाही, प्रत्येकाचं आपापलं राजकारण असतं. कुठलीही गोष्ट असू दे, प्रत्येकाचे राजकीय लागेबांधे त्यामागे असतात, प्रत्येकाचे राजकीय हेतू त्यामागे असतात. जातनिहाय जनगणना हा एक विषय आहे. ती आत्ता व्हावी का, ती न व्हावी का, ती योग्य आहे का, अयोग्य आहे का, हा चर्चेचा वेगळा विषय असेल. मात्र त्याभोवती राजकारण होतंय हे नक्की, आणि हे राजकारण समाजामध्ये फूट पाडायला भाग पाडू नये एवढीच या क्षणाला अपेक्षा करूया. आपल्याला गणेश हाके, डॉक्टर राजू वाघमारे यांनी वेळ दिला. भोईटे सरही आपल्यासोबत होते. तिघांचेही आभार. या चर्चेमध्ये आज इथेच थांबतोय. उद्या पुन्हा एकदा भेटणार आहोत नवीन विषयासह. पाहत रहा पुढारी न्यूज.